ग्रामर सेक्शन मध्ये आता थोडस तुम्ही जर हार्डवर्क केलेलं असेल तर तुमच्यासाठी एक ज्याला आपण म्हणू ट्रीट मी तुम्हाला इथे देणार आहे. ट्रीट मी एवढ्यासाठी सांगतोय, 10वीचा कुठलाही तक्ता पाठ करावा लागणार नाही जर तुम्ही आजचं लेक्चर व्यवस्थित थोडस लक्ष देऊन ऐकताय. 10वीचा तक्ता नाही पाठ करायला लागणार. पेज नंबर 20, 21, 22 अँड आय थिंक 24 ॲज वेल. ओके, हे जर तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये असतील, टेक्स्टबुक आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी टेक्स्टबुक मध्ये बघा, अदरवाईज मी सॉफ्ट कॉपी देखील हे केलेली आहे. द्रोण प्लीज कम ऑन टाइम. वेळेवरती मीटिंग जॉईन करत चला, लेट हे नका करू, मला परत सारखं ते हे करावं लागतं, अलाउ करायला जायला लागतं. सो टुडेज लेक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट एवढ्यासाठी आहे की तुम्हाला जर ही छोटीशी युक्ती कळाली तर तुमचं खूप सारं काम वाचू शकेल, खूप सारं कन्फ्युजन वाचू शकेल. बट प्रिकॉशन्स काय काय राहतील? पहिले सगळ्यात महत्वाचं जे प्रिकॉशन किंवा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची, काय 8th आणि 9th चे चार्ट प्लीज ऍब्सोल्यूट लर्न करा. मी जे तुम्हाला सांगत होतो की डेली मला तो तुमचा ऑडिओ पाठवा. बरेच जण रेग्युलरली पाठवतात, आय रिअली अप्रिशिएट दॅट. कारण की काय होतं की प्रत्येकाचं मला असं नाव आणि आता लिस्ट घेऊन बसलोय आणि आज याने पाठवलं याने नाही पाठवलं असं चेक करणं नाही होत. आणि तुमच्या बाजूने तो जर आळस झाला, ओके, इफ यू शो दॅट लेझीनेस, देन मग काय होईल माहितीये का, पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढतील. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की कॉम्प्लिकेशन्स नाही व्हायला पाहिजे, संस्कृतचं आपल्याला व्यवस्थित स्मूथली ग्रामर कळायला पाहिजे, आय अगेन रिक्वेस्ट यू सांगतो, आय एम नॉट ऑर्डरिंग यू, आय रिक्वेस्ट यू प्लीज ऍटलीस्ट 10-15 डेज पुढचे जे काही आहे तुमचा दररोज ऑडिओ तुम्ही रेकॉर्ड करून पाठवा. त्याच्याने खूप काय काय होणार आहे मला माहितीये. कदाचित तुम्हाला त्याची जाणीव नसते किंवा तेवढा कदाचित आपल्याला सिरियसनेस पण नसतो की आता कुठे शाळेमध्ये कुठे काय चालू झालंय, एवढं लवकर लर्न करून करायचं काय. डोंट बी इन दॅट पर्टिक्युलर इल्युजन और डोंट गेट एंटँगल्ड इन टू दॅट पर्टिक्युलर ट्रॅप. तो ट्रॅप ऍक्च्युअली तुम्ही जर स्वतःला व्यवस्थित प्रिपेअर करताय पहिल्यापासून, नंतर ज्यावेळी लोक खूप धावपळ झालेली असते, मग मला हे समजत नाही मला ते समजत नाही, त्यावेळीची जी लास्ट मिनिट रश किंवा ती जी शेवटची जी घाई झालेली असते, त्या घाईमध्ये मग आपल्याकडनं चुका होतात, आपण काहीतरी पाठ करतो किंवा काहीतरी याचं हे कर त्याचं ते कर, हे सगळं तुम्हाला नाही करावं लागणार. जर मी जे बेसिक सांगतोय, जे फंडामेंटल सांगतोय, इफ यू पर्टिक्युलरली स्टिक टू दॅट, ज्या इन्स्ट्रक्शन ज्या प्रकारे दिलेल्या आहेत, भले तुमचं अक्षर कसं का असे ना, तुम्ही व्यवस्थित ते लिहा, व्यवस्थित ज्या प्रकारे सांगितलं ते पाठांतर करा. तुम्हाला जर ऑडिओ सांगितलाय तुम्हाला तो डेली पाठवला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की मी थंब देतोय, ओके, ज्यांनी पाठवलं त्यांनी पाहिजे असं, मी फक्त थंब दिलेला आहे. इट डझंट मीन की फक्त मी थंब पाठवलेला आहे, मी तो ऐकलेला असतो आणि त्याच्यामध्ये काय काय करेक्शन्स आहे वगैरे वगैरे हे पण माझ्या डोक्यात असतं की कोणाला काय सांगायचं, मी फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो, राईट. सो डोंट बी इन दॅट पर्टिक्युलर इम्प्रेशन की सरांनी काय ते कॉमेंट, पण प्रत्येकाला कॉमेंट टाकणं इट्स नॉट पॉसिबल म्हणजे ह्याच्यामध्ये. बट ऐकून ते माझ्याकडे नोट डाऊन असतं की हा याचं इथे मला हे सांगायचं याला पर्सनली. काही जणांना मी सांगितलेलं देखील ज्यांच्यासाठी खूपच जास्त प्रॉब्लेम होता. फाईन. सो आजची जी युक्ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, इट इज रिलेटेड टू भगवत, श्रीमत, त्याच्यानंतर तुमचं भाविन, शशीन, आत्मन, राजन, जन्मन, नामन, वाच, दिश, स्रच अँड वनिज. ह्याच्यामध्ये मी 2 पाठ करणार. आता 2 पाठ करणार. कुठले 2 पाठ करतोय मी? एक तर तुमचे वत प्रत्यांत शब्द, 2 म्हणजे कसे आता हा मत प्रत्यांत आणि इन्नंत आणि अन्नंत. वत प्रत्यांत, मत प्रत्यांत, इन्नंत अँड अन्नंत. ओके, दिस इज 1 सेक्शन. तो पहिल्यांदा बघणार आणि त्याच्यानंतर मग दुसरा असेल वाच, दिश, वनिज, स्रज आणि इतर सगळे जे काही शब्द आहेत तेवढे सगळे. आता ह्याच्यामध्ये पण आहे ना, हे तुमच्या लक्षात येते का बघा, हे प्रत्ययांत शब्द आहेत. इयत्ता 8वी मध्ये जे शब्द आपण बघितले ते स्वरांत होते. स्वरांत म्हणजे कळतं अकारांत, अ हा स्वर झाला, आकारांत, आ हा स्वर झाला. ओके, म्हणजे व्हेन आय से देव, देव, अकारांत, देव शब्द कशाने संपलाय? अ ने. शब्द कशाने संपलाय? अ ने. म्हणजे अ काय आहे? स्वर आहे. मग मी काय म्हणालो की 8वीतले जे शब्द होते ते आपले स्वरांत होते. स्वरांत, कुठला तरी स्वराने त्याचा अंत होणार आहे. हा अ ने झाला जसं. त्याच्यानंतर माला कशाने एंड झाला? आ, स्वर आहे. मती, कवी, मती, वारी हे सगळेच ई ने संपलेले आहेत. त्याच्यानंतर नदी दीर्घ ई ने संपलेला आहे. म्हणजे हे सगळे शब्द कसे होते? 8th मधले सगळे शब्द कसे होते? आपले स्वरांत शब्द होते. अकारांत, आकारांत, इकारांत आणि दीर्घ इकारांत. प्लीज
डिअर स्टुडंट्स, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, नदी. नदी आणि नदीप्रमाणे चालणारे सगळे शब्द हे आपल्यासाठी खूप 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 महत्वाचे आहेत. जस्ट अ मिनिट. समृद्धा कोठेकर, बेटा तुझं ऍडमिशन झालेलं आहे का? समृद्धा कोठेकर. ठीक आहे. प्लीज बी जॉईन द मीटिंग ऑन टाइम. सगळ्यांना खूप डिस्टर्ब होऊन जातो, मला इथे परत सगळं चेक करत बसायला लागतं. सो मी तुम्हाला हे सांगत होतो की नदी हा शब्द आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे, कारण नदीमध्ये तुमचे भवती हे दीर्घ इकारांत सर्वनाम, आणि हे जे काही सगळे शब्द आहेत, 10th मधले जे सगळे शब्द आहेत ना, म्हणजे भगवत आहे, श्रीमत आहे, हे ज्यावेळी स्त्रीलिंगात चालवायची वेळ येते त्यावेळी ते दीर्घ इकारांत बनतात, आणि ते चालतात सगळे कुणाप्रमाणे? नदीप्रमाणे. समजतं मी काय सांगतो? फॉर एक्झाम्पल, द वर्ड इज भगवत. आता हा जो भगवत शब्द आहे, तर स्त्रीलिंगात चालताना तो काय होतो? भगवती, दीर्घ इकारांत, चालतो नदीप्रमाणे. म्हणजे जर नदीचा तक्ता तुमचा पाठ नसेल, देन यू आर क्रिएटिंग कॉम्प्लिकेशन्स फॉर यू. कारण नदी पाठ नाही तर भगवती चालवतोय ना, नदी नद्यव नद्य, भगवती भगवत्यव भगवत्य, अशा प्रकारे तो डिक्लाइन होतो. सो नदी शब्द मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला हे सांगत होतो की 8वी मध्ये आपण स्वरांत शब्द बघितले. 9वी मध्ये, इयत्ता 9वी मध्ये आपण स्वरांत आणि व्यंजनांत, स्वरांत ऍज वेल ऍज व्यंजनांत शब्द पाहिलेत. व्यंजनांत, तकारांत, त इज अ व्यंजन, सकारांत हे व्यंजन झाले. म्हणजे काय? एकतर काही शब्द स्वरांत होते, भानू, धेनू, मधु, स्वरांत, उकारांत आहे ना ते, पितृ, रुकारांत आहे. सो शब्द कसे होते? स्वरांत ऍज वेल ऍज व्यंजनांत. इयत्ता 10वी मध्ये जे शब्द आहेत ना, इयत्ता 10वी मध्ये जे शब्द आहेत ते प्रत्ययांत शब्द आहेत. कसे शब्द आहेत? प्रत्ययांत. प्रत्ययांत इन द सेन्स, भगवत हा प्रत्यय झाला, वत. ऍक्च्युली भग शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य, धन, संपत्ती वगैरे 6 गुणांचा समूह. तो ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात भगवत, असलेला. धन ज्याच्याकडे आहे त्याला म्हटलं जातं धनवत. ओके. तर अशा प्रकारे, म्हणजे तसंच हा प्रत्यय झाला, वत प्रत्यय झाला, मत प्रत्यय झाला, इन प्रत्यय झाला आणि अन प्रत्यय झाला. इन हा प्रत्यय याच्यातला, इनने अंत झाला म्हणून त्याला इन अंत म्हटलं गेलं, अन्य अंत झाला म्हणून त्याला अनंत म्हटलं गेलं. सो दिस इज फर्स्ट ग्रुप. ओके. आता मला सांगायचं काय, इथे तुम्हाला थोडस जर नीट लक्ष दिलं तर काय करायचं, तुम्हाला फक्त पहिले 2 रूप पाठ करून ठेवायचे. प्रथमा द्वितीया, प्रथमा द्वितीया एवढं पाठ करून ठेवायचंय. भगवत पाठ झालं तर श्रीमत पाठ करायला लागणार नाही. भगवत पाठ झालं तर श्रीमत पाठ करायला लागणार. ओके. कसं? भगवान भगवंत भगवंत प्रथमा, श्रीमान श्रीमंत. तसं मेकॅनिझम पाहिलं तुम्ही तर सेम आहे, फक्त तिकडे इकडे व आहे, तिकडे म आहे. भगवत पासून आपण सुरुवात करूया. पहिली 2 रूप पाठ करा, त्याच्या पुढे मी युक्त सांगतोय. भगवान, तो तर एकदम सोपा शब्द आहे. भगवान भगवंत भगवंत, भगवान भगवंत भगवंत प्रथमा, भगवंतम भगवंत मधलं रूप जर तुम्ही चेक कराल तर सेम आहे द्विवचनाचं. आणि भगवत द्वितीया, वरती जो न होता बहुवचनातला तो इकडे कट झालाय, भगवंत भगवत. तुम्ही जरा चेक करा म्हणजे कळेल मी काय बडबडतो. टेक्स्ट बुक असेल तर आय थिंक पेज नंबर 20. बरोबर बोलतोय का मी? पेज नंबर 20 आहे. करेक्ट. सो पहिली 2 रूप फक्त पाठ करा, प्रथमा आणि द्वितीयेची. भगवान भगवंत भगवंत प्रथमा, भगवंतम भगवंत भगवत द्वितीया. भगवान भगवंत भगवंत प्रथमा, भगवंतम भगवंत भगवत द्वितीया. किती जणांची पाठ झालेत? खूप सोपी आहेत. प्रथमा द्वितीयेची रूप पाठ करायला सांगितली फक्त मी. प्रथमा अँड द्वितीया किती जणांचा पाठ झालाय? खूप सोपं आहे रे. चल मनोज बोल बरं. फक्त 2 रूप सांगितली, त्याच्यानंतर अर्चित बोलेल. भगवान भगवंत भगवंत प्रथमा, भगवंतम भगवंत भगवंत द्वितीय. अरे मधलं रूप सेम आहे, बाकीच्यांना पाठ कसं काय नाही होते? खूप सोपं आहे.
प्रत्येकाचं पाठ झालं पाहिजे, प्रत्येकाचं पाठ झालं पाहिजे. सो सिम्पल. भगवान भगवंत, तेच भगवंत खाली पण आहे. बहुवचनामध्ये भगवंत आहे, तिकडचा न काढून घेतला तर इकडचं बहुवचनाचं होतं ना. असं काय अवघड आहे, मला काही कळत नाही राव. चल बोल अर्चित. हो सर, आवाज येतोय माझा? हा येतोय बोल. भगवान भगवंतो भगवतः प्रथम, भगवंतम भगवंतो भगवतः द्वितीय. हा, प्रथमेच्या बहुवचनात मात्र भगवंत आहे, हे एवढं लक्षात ठेवशील. आणि तुम्ही, मी जेव्हा विचारतो, एक पॉसिबल तुमचा व्हिडिओ सुद्धा ऑन करत चला तुम्ही उत्तर देताना, म्हणजे बाकीच्यांना कळेल की तुम्ही बघून नाही उत्तर देताय. राईट, ठीक आहे, फाईन. ही जर 2 रूप पाठ केली ना, आता जे मी पुढे सांगणार, प्लीज प्लीज पे प्रॉपर अटेन्शन. हे जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघताय, ऐकताय आणि समजून घेण्याचा प्रयत्न करताय, तुमचं काम खूप सोपं होईल, तुमचे खूप परिश्रम वाचतील. पहिली 2 रूप तुमची पाठ आहेत असं मी गृहीत धरून आता मी पुढे जे काही बोलणार आहे किंवा पुढे जे काही सांगतोय ते मी याला गृहीत धरून सांगतोय की तुमचं पुढचं पहिली 2 रूप जे आहेत ते व्यवस्थित पाठ आहेत. नाव हे तुम्हाला थोडं पाठ करायचं आहे. ता भ्याम भिही तृतीया. ता भ्याम, हे बघा द ची अशी काही वेगळा काही उच्चार करण्याची आवश्यकता नाही, तसंही पाठ होतं. हा, लक्षात ठेवू शकतो आपण. ता भ्याम भिही काय पाठ करायचं? ता भ्याम भिही, ता भ्याम भिही. पण बॅक ऑफ द माइंड आपल्याला हे एवढं लक्षात पाहिजे की तिथे द पण आहे. मी जेव्हा पाठ करतो तेव्हा असं त्याचा वेगळा उच्चार देणं थोडंसं पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे ता भ्याम भिही ते भ्याम भिह, ता भ्याम भिही ते भ्याम भिह. राईट, चतुर्थी. ताभ्याम भिही तृतीया, ते भ्याम, म्हणजे तृतीय असं नाही लक्षात ठेवलं तरी चालतं, ऑटोमॅटिकली नंतर पाठवून जातं. त्याच्यामुळे तुम्ही पाठ करताना डायरेक्ट असं जरी केलं तरी ठीक आहे. ताभ्याम भिही ते भ्याम्भ्यः. त्याच्यानंतर तह भ्याम्भ्यः, ते भ्याम्भ्यः, तह भ्याम्भ्यः. हे पाठ करायला कारण खूप सोपं आहे, कारण एकदा हे जर मेकॅनिझम लक्षात आला, तुमच्या 4 शब्दांचं काम होऊन जाणार. किती? 4 शब्दांचं. त्याच्या 4 शब्दांचं नाही, 4 शब्दानुसार जे जे चालणारे 40-400 शब्द आहेत ना, ते सगळे याच्यात कव्हर होणार आहेत. ओके, म्हणजे काही आपल्याला एक्झाम मध्ये काही फक्त भगवत, श्रीमत, शशीन, आत्मन, राजन, 4 पण नाही रे, खूप सारे आहेत. भगवत म्हणजे रूट वर्ड, जे तिथे तुम्ही चार्ट बघू शकत असाल कदाचित. भगवत, श्रीमत, त्याच्यानंतर शशीन, भाविन, आत्मन, राजन, जन्मन आणि नामन. किती चार्ट्स आहेत? आय थिंक 8 ना. किती चार्टची नावं वाचून दाखवली मी इतक्यात? अरे भगवत 8. हा राईट. तो आता मी जे बोलतोय ना, हे जर तुमच्याकडनं व्यवस्थित लक्षात राहिलं तर तुमचा 8 तक्त्यांचं आणि 8 नुसार चालणारे जे तक्ते आहेत 80 ते 800 सगळ्यांचं काम झालेलं आहे. कुठलाही त्यांचा तक्ता पाठ न करता जस्ट बाय मेमरायझिंग दिस वन, एवढं स्ट्रक्चर पाठ केलं तर तुमचं काम होऊन जाईल. कसं ते सांगतो. सो ता भ्याम्भिही ते भ्याम्भ्यः तुम्ही सायमल्टेनियसली पाठ करा. मी मध्ये जेव्हा बाकीची बडबड करत असतो त्यावेळी पाठ करत चला. तह भ्याम्भ्यः. त्याच्यानंतर तह तोहो ताम, तह तोहो ताम षष्ठी. ओके, आणि ती तोहो सु सप्तमे. राईट, अगेन पाठ करायचंय आपल्याला. पाठ काय करायचंय? ताभ्याम्भिही ते भ्याम्भ्यः, तह भ्याम्भ्यः, तह तोहो ताम आणि ती तो सु. जर थोडंसं नीट लक्ष असेल सर सांगतायत त्याच्याकडे, तर बऱ्याच जणांचं ते पाठही झालं असेल. खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आता कोणाला जाग आली? हे कोण आहे गेमिंग बेस्ड? हे गेमिंग बीस नावाने कोण जॉईन झालंय? बाकीचे मी पाठ करत होतो. हा हॅलो. अरे बेटा तुला, हा काय नाव आहे? प्रेमानंद नाव आहे. बेटा आपल्या नावाने जॉईन व्हायचं ना. बर हा, बर. नेक्स्ट टाइम पासून हे नाही होणार. इथे मला प्रेझेंट, माझ्याकडे एक्सेल शीट असतं ज्याच्यामध्ये तुमची नावं असतात. आता गेमिंग बीस नावाचा प्राणी माझ्या ह्याच्यामध्ये नाहीये लिस्टमध्ये. तुझं बारसं करताना काय गेमिंग लिस्ट नाव ठेवलं होतं का? नाही नाही. हा, इट्स व्हेरी शादी बिहेवियर. आणि ते लेक्चर सोडून मला ते धंदे करायला लागतात हे कामचोट. बरोबर, सॉरी सर. आणि खरंच खूप जास्त प्रॉब्लेम असेल ना, डोंट जॉईन द लेक्चर, वॉच द व्हिडिओ. ओके ओके.
रेंजचा जर तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम होणार असेल त्या दिवशी, डोंट जॉईन द लेक्चर एट ऑल. सपोज आय एम टीचिंग समथिंग इम्पॉर्टंट, माझ्याकडे एक टेक्स्टबुक नाही की जिथून मी सांगतोय. इट्स टू मच डिस्टर्बिंग. ओके सर, सॉरी सर. फाईन. सो ताभ्याम्भिः लर्न काय करायचं आपल्याला? ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तहभ्याम्भ्यः तह तोह ताम आणि ती तोह सु. झालं, तुमचं काम संपलेलं आहे. एवढं जर लर्न झालं, काम खूप सोपं होईल, खूप सोपं होईल. कसं? फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला म्हणालो की प्रथमा द्वितीय तुम्ही असंही पाठवून जातात. युजली आपले प्रथमा द्वितीय पाठवतात. प्रॉब्लेम कुठे झालो होतात? तृतीयेपासून पुढे. नाव फॉर एक्झाम्पल आपल्याला भगवत शब्द चालवायचा आहे, राईट? आता बघा काय करणार आहे आपण. तीन जी पहिली अक्षर आहेत ना, तीन पहिली अक्षर ती सेम राहतील. त्याच्या पुढे त जो हलंत त आहे ना, तो ह्यांच्यामध्ये बदलत जाणार आहे. भगवता भगवद्या, तचा द बदल होतोय. ज्यावेळी अर्धा त आहे ना, संधीमध्ये जाताना तो काय होतो? द मध्ये बदलतो. त्याच्यामुळे तो ऑब्व्हियसली बदललेला आहे. भगवता भगवद्भ्याम भगवद्भिः, भगवते भगवद्भ्याम भगवद्भ्यः, भगवतः भगवद्भ्याम भगवद्भ्यः. अरे इथे द राहिलेलं आहे. हा, त्याच्यानंतर भगवतः भगवतोः भगवताम भगवती भगवतोः भगवत्सु. राईट? सिंपल, खूप सिंपल, खूप सिंपल. काय? तचा इकडे द बदल होतो, ते लक्षात राहून जातो. तुम्ही एकदा प्रत्येक पाठ केले की तुमच्या लक्षात येईल. हा, बिफोर आय मूव्ह फॉरवर्ड, हे कोण म्हणून दाखवेल? ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तहभ्याम्भ्यः तह तोह ताम ती तोह सु. कोण बोलेल हे? खूप सोपं आहे, पाठ झालं असेल बऱ्याच जणांचं. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः, किती सोपं आहे. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तहभ्याम्भ्यः, इथे फक्त तेच्या जागी तह झालेले आहे. त्याच्यात एवढं अवघड काय? ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः, एवढं तर पाठ झालं. त्याच्यानंतर काय? तेच्या जागी तह, तहभ्याम्भ्यः. त्याच्यानंतर तह तोह ताम अँड ती तोह सु. आता जे उत्तर देणार आहेत, प्लीज टर्न ऑन द व्हिडिओ ऑल्सो इफ पॉसिबल. ओके, म्हणजे काय होतं, बाकीच्यांना पण कळतं की हा हे पाठ होऊ शकतं. ओके, दॅट्स इट. चला, कोण सांगेल? वरद हाती केला होतास? इफ पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑडिओ बोललात तरी चालेल, का असे हे टेक्स्टबुक मध्ये नाहीये. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तेभ्याम्भ्यः तह तोह ताम ती तोह सु. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तहभ्याम्भ्यः तह तोह ताम ती तोह सु. ट्राय टू अंडरस्टँड. जेव्हा तुम्हाला 8 तक्ते पाठ करायला लागते, कदाचित काही नाही अवघड वाटत असेल. जेव्हा तुम्हाला 8 तक्ते आणि त्याच्यानुसार चालणारे जेव्हा शब्द पाठ करायची वेळ येईल ना, तेव्हा कळेल की सोनू सरांनी काय किती काम सोपं करून दिलंय. तोपर्यंत कदाचित नाही कळणार. हे कदाचित त्याने एकदम सुरुवातीला जेव्हा तुम्हाला एखादं काम सोपं करून सांगितलं जातं ना, त्याची व्हॅल्यू कळत नाही. जेव्हा तुमच्याकडनं ते रटवून घेतलं जातं आणि मग कोणीतरी ज्यावेळी येऊन ही युक्ती सांगतं, त्यावेळी कदाचित त्याचं इम्पॉर्टन्स कळतं. तसं नाही कळत. खूप सोपं आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हे एकदा पाठ केलं की वापरायचं कसं ते सांगतो, तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. एनीवन एल्स? अजून एखादं कोणी? खूप सोपं रे. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तहभ्याम्भ्यः तह तोह ताम ती तोह सु. नागसेन पाठवत नाहीये? सर झालं सर. हा, बोल चल. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तभ्याम्भ्यः तह तोह पाठ करा ताम बाकीच्यांनी तोपर्यंत. हा, ती तोह सु. मयूर कोणी दुसरं तरी हात वरती केला होता. नागसेन, तुझ्या ना रेंजचा इश्यू होता कदाचित. एनीवन एल्स? कोमल चोपडा, हर्ष असेल ना, म्हणजे हर्ष बोल. ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्यः तहभ्याम्भ्यः तह तोह ताम ती तोह सु. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप सोपं आहे. आता जरा नीट लक्ष द्या. ठीक आहे. आता जरा नीट लक्ष द्या. काय करायचं तुम्हाला? फक्त हा जो त आहे ना, भगवत, म्हणजे हे लक्षात ठेवा. हे जे त त त त किंवा अर्धा द जो दिसतोय तो कुणाचा आहे, म्हणजे कुणासाठी, कुणाला रिप्रेझेंट करतोय. सो दॅट त इज रिप्रेझेंटिंग धिस वन. हा जो त आहे ना, हलंत त, हे जे त चे वेगवेगळी रूप आहेत ती त्यांना रिप्रेझेंट करताय. म्हणजे तो जो शेवटचा त आहे तो कशात बदलतोय, तर यांच्यामध्ये बदलतोय. कधी तो तामध्ये बदलतोय, कधी ते मध्ये बदलतोय, असं. ओके. आता हे पाठ झालं तर काय होईल? समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला शब्द आला धनवत.
काय शब्द आहे? धनवत. चालवायचंय. काय? किती सोपं आहे बघा. धनवता, धनवद्भ्याम, धनवद्भी, धनवते, धनवद्भ्याम, धनवद्भ्य, धनवतः, धनवद्भ्याम, धनवद्भ्य, धनवतः, धनवतो, धनवताम, धनवती, धनवतो, धनवत. कुठलाही तक्ता द्या, अगदी सहजपणे तुम्ही सोडवू शकाल. अगदी सहजपणे. समजतं मी काय सांगतोय? खूप सोपं काम आहे. तुम्हाला फक्त याचे शब्द फिरवायचे आहेत. आता याच्यात आणखी गंमत सांगतो. तुम्हाला जर हे फिरव श्रीमता, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भिः, श्रीमते, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भ्यः, श्रीमतः, श्रीमद्भ्याम, श्रीमद्भ्यः, श्रीमतः, श्रीमतोः, श्रीमताम, श्रीमती, श्रीमतोः, श्रीमत. असं पाठ केलं. असं जर तुम्ही तक्ता बघायला गेलात तर हा बोल काय तर स्क्रीन ब्लर होते आणि मध्येच हॅलो? आवाज अटकतो. नाही, तुमच्या बाजूला चेक करा कनेक्शन. माझ्या बाजूला काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या बाजूला कनेक्शनचा जर इश्यू असेल तर ते होईल. यू कॅन वॉच द रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग तुम्हाला खूप व्यवस्थित मिळेल, कारण की आय एम युझिंग ब्रॉडबँड विथ 30 Mbps स्पीड. सो डोंट वरी फ्रॉम माय साइड. तुमच्या बाजूला कनेक्शन चेक करा. तुमच्या बाजूला इश्यू असू शकतो. सो डोंट वरी. आणि तसे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल तुम्हाला लेक्चर. डोंट वरी. आता ओव्हरऑल कळतंय का बघा, कारण की माझी रेंज जेवढी महत्वाची आहे तेवढीच रेंज तुमची पण महत्वाची. ती जर कुठे फ्लक्च्युएटिंग असेल तर तुम्हाला माझा व्हॉइस अटकणं किंवा व्हिडिओ अटकणं वगैरे असे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो डोंट वरी. मीन्स माझ्याकडनं लेक्चर जर चालू आहे इट मीन्स की माझ्याकडची रेंज खूप चांगली आहे. फक्त तुम्हाला तुमच्या एंडला चेक करत राहावं लागेल. ठीक आहे, चलो. सो भगवत आणि श्रीमत हे दोन्ही झाले. भगवत आणि श्रीमत. आता त्याच्यानुसार चालणारे जे काही शब्द असतात ते सगळे पण याच्यामध्ये होऊन जाणार. त्याच्यासाठी काही वेगळी आपल्याला हे करायची गरज पडणार नाहीये. आता पुढे जाऊयात इन्नंत आणि अनंत शब्दांकडे. इन्नंत मध्ये फॉर एक्झाम्पल शब्द आहे शशीन. कोणता शब्द आहे? शशीन. आता तुम्हाला करायचं काय? हा जो त दिसतोय ना, त विल बी रिप्लेस्ड बाय न. त विल बी रिप्लेस्ड बाय न. ओके, इथे आता इकडे लिहून टाकतो म्हणजे हे कळेल तुम्हाला पटकन. हे बघा, आता इथे आणखी एक चांगली गोष्ट आहे. इकडे जसं इथे त चा बदल जो द मध्ये होतो तर तो इकडे होणार पण नाहीये. पण आहे ना, मी इथे लिहितोय याचा अर्थ हे नाही की तुम्ही हे पाठ करायचंय. हे पाठ नाही करायचं. आता इकडे जे लिहितोय मी ते पाठ नाही करायचंय. तुम्हाला फक्त एवढंच पाठ करायचंय. याच्यानुसार हे कसं चालतं ते मी दाखवतोय. ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर मेकॅनिझम कळालं तर हे परत वेगळ्याने पाठ करायची गरज नाही. बघा, ना भ्याम भीही. आता तिथे परत विभक्ती वगैरे लिहित नाही. ते भ्याम्य आहे ना, नाही भ्याम्य. त्याच्यानंतर तह आहे ना, मग इथे नह. नह भ्याम भ्यह. त्याच्यानंतर नह नोहो नाम. नह नोहो नाम. हे बघा, तह तोह ताम आणि नी नोहो सु. ओके, आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? एक मिनिट. शशी शशिनो शू होईल इथे. एवढा फक्त शशीशू सप्तमी असतो. तर आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय? यात लक्षात काय ठेवायचंय? ऑलरेडी हा जो द वगैरे जो आहे, द कुणासाठी येत होता? आय नीड आन्सर. द कुणासाठी येत होता? सर तची विभक्ती. द कुणासाठी येत होता? त साठी येत होता. आता शशीन ज्यावेळी मी शब्द बोलतोय शशीन, ह्याच्यात ऑलरेडी त आहे का रे? त नाहीच आहे. त्याच्यामुळे ह्या द च तसं काही होणार नाही. आणि जसं इकडे त हा द मध्ये बदलला वगैरे तसं काही न चा प्रॉब्लेम नाही. तो डायरेक्टच निघून जातो. म्हणजे बघा, हे बघा, फक्त पहिला शब्द तुम्ही चेक करा जरा. शशी ना. हे बघा, त्याच्यानंतर शशी भ्याम. आता तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे त्याच्यामुळे मी काय सांगतोय काय लिहितोय तुम्हाला लगेच कळेल. आता ह्याचं करायचं काय किंवा लक्षात कसं ठेवायचं? तुम्हाला हे पाठ आहे ना, एकदा हे पाठ करून ठेवलं काय? ताभ्याम भीही, ते भ्याम भ्यह, तह भ्याम भ्यह, त्याच्यानंतर तह तोह ताम आणि ती तोह सु. एवढं जर पाठ करून ठेवलेलं असेल तर मग आपलं काम झालेलं आहे. फक्त त्या त ला न ने रिप्लेस करायचं. नंतर तुम्हाला ते कळायला लागतं. ना भ्याम भीही, ने भ्याम भ्यह, नह भ्याम भ्यह, नह नोहो नाम आणि नी नोहो शू. हा फक्त इथे शेवटचा जो आहे ना, इथे तुम्ही लक्षात ठेवायचा. हा, इथे लागलं असतं ऑर करून तुम्ही शू असं लक्षात ठेवा याच्यासाठी, शशींच्या केसमध्ये. बाकी तुम्हाला कुठे काही बदलावं लागणार नाहीये. बाकी सगळे प्रत्यय तेच आहेत. ओके. हा, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला लिहायचंय. हे स्क्रीनशॉट म्हणजे हे तुम्हाला नंतर लिहायचंय. बट टेक अ स्क्रीनशॉट, फाईन. पण हे काही लिहायची गरज नाही. हे तुम्हाला हा मेकॅनिझम फक्त कळायला पाहिजे की तिकडचं इकडे चालवलं कसं आहे. नाही तर मग अननेसेसरी मग त्याचं जास्त शब्द वाढून जातात ना. मग परत हे पण पाठ करा, ते पण पाठ करा. मेकॅनिझम इज सेम. मेकॅनिझम कळायला पाहिजे की नेमकं हे चालतं काय आणि होतं काय.
मला जर एकदा कळालं की तच्या जागी न टाकून पण चालतं, स्टील फाईन. आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून मी सांगतोय, हे मी पुसतोय हा. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतलाय असं मी गृहीत धरतोय. एक उदाहरण म्हणून सांगतो. एक्झाम मध्ये आपल्याला हा प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते जर तुमच्या लक्षात आलं तर मी काय सांगतोय ते पण तुम्हाला पटकन लक्षात येईल. एक्झाम मध्ये आपल्याला ना चार्ट कम्प्लिशन साठी येतो, नामतालिका पूर येतं ग्रामर सेक्शन मध्ये, फर्स्ट क्वेश्चनच असणार आहे. आणि तिथे बघा फॉर एक्झाम्पल असं येणार, योगिनः, फॉर एक्झाम्पल सांगतोय योगिनः, इथे रिकामी जागा असणार आहे, इथे रिकामी जागा असणार आहे, आणि इथे लिहिलं जातं षष्टी फॉर एक्झाम्पल. चार्टच्या स्वरूपामध्ये असतं हे. आता हे आलं माझ्या समोर योगिनः आणि मला चार्ट कम्प्लीट करायला लावला. माझं डोकं कसं चाललं पाहिजे, ठीक आहे मला नह योगिनः, अरे मला काहीच कळत नाही इथे योगिनः करायचं काय, याचं पुढे षष्टी पण लिहिलंय. बट कॅन आय रिप्लेस दॅट लास्ट वर्ड विथ त? माय क्वेश्चन काय, कॅन आय रिप्लेस दॅट लास्ट लेटर विथ त? ठीक आहे, मग मी आता इथे केलं तह. मी पूर्ण वर्ड नाही सांगितलेलं आहे, फक्त तह केलं मी. शेवटचं लेटर घेऊन आपण त्याला काय करायचं, तने रिप्लेस करून बघायचं. मग मी आठवायला सुरुवात केली. ताभ्याम्बिही ते, मी आता चेक काय करतो, ट्राय टू अंडरस्टँड. ताभ्याम्बिही तेभ्याम्ब्यः तहभ्याम्ब्यः, ओके. आणि तह तोह ताम, षष्टी नाही इथे, षष्टी लिहिलं बघा. षष्टीला काय आपण लिहिलं, तह तोह ताम. आता बघा तह तोह ताम. मग मी काय करेल, इथे न आहे ना, मग मी काय करेल, नह नोहो नाम, नह नोहो म्हणजे झालं योगी नोहो, आणि नाम म्हणजे झालं योगी नाम. झालं, आपलं उत्तर आलं. की त्यांना कळालं ही खरंच युक्ती आहे म्हणून. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि असं वाटतंय का हा दिस इज अमेझिंग, याच्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पूर्ण, म्हणजे तुमच्या 8चे तक्ते पाठ झालेले असं समजा तुम्ही इथे. वी आर डन. याच्या बाहेर तुम्हाला काहीच करायला लागणार नाही जर तुम्हाला एवढं कळालेलं तर. ही युक्ती जर कळाली ना, काम झालंय. ही युक्ती कळाली तर काम झालंय. दिस इज मॅजिक ऍक्च्युअली, मॅजिक. आय डोंट नो की तुम्हाला वाटत असेल की नाही, पण जर मी ज्यावेळी शोधून काढली तेव्हा मला असं वाटलं की बस इथे काम झालंय. जर विद्यार्थ्यांनी एवढं जरी कळालं ना, डन, त्यांना काहीच करायची गरज नाही. बट तुम्हाला पाठ काय करायला लागले, ताभ्याम्बी तेभ्याम्ब्य तहभ्याम्ब्य तह तोहताम आणि ती तोहोत्सु. बट इट्स वर्थ ना एवढं पाठ करायला. 8 तक्त्यांच्या जागी जर मला एवढं छोटंसं पाठ करायचं काहीतरी, तर काम झालेलं आहे. आणि प्रथमा द्वितीय इतक्या सोप्या असतात, तशाही पाठवून जातात, तशाही पाठवतात. त्याच्यासाठी कशी वेगळी मेहनत घेण्याची काही गरज नाहीये. अजून 2-4 उदाहरणं सांगतो म्हणजे पटपट कळेल. आता फॉर एक्झाम्पल इथे आलं शक्तिमत्सु आणि इथे आलंय सप्तमी. हा, आता सांगितलं इथे 2 जागा. आता तुम्ही सांगा बरं इथे काय येईल, रेज युअर हँड. कोण कोण सांगू शकेल इथे उरलेल्या 2 जागांमध्ये काय लिहिलं गेलं पाहिजे? गुड, सायली बोल. ती तोहोत्सु. करेक्ट. उत्तर सांग मला. आता इथे मी ती तोहोत्सु तर नाही लिहू शकणार ना. शब्द काय लिहिले गेले पाहिजे इथे? शक्तिमती. करेक्ट. शक्तिमतो हो. व्हेरी गुड. आणि शक्तिमत्सु हो. आता आपल्याकडे काय आहे, ती तोहोत्सु हे आपल्याकडे प्रत्यय आहेत. ती तोहोत्सु, सु तिथे आलेला आहे. हा, सुला काढायचं, तो टाकायचं, सुला काढायचं, इथे ती टाकायचं, म्हणजे बघा शब्द बनेल आपल्या इकडे शक्तिमती. राईट. एक कुठला तरी प्रत्यय आलाय की नाही, ऍटलिस्ट एक प्रत्यय आलेला आहे. आपण जी लिस्ट पाठ केलेली आहे त्याच्यापैकी एक प्रत्यय आलेला आहे, काम झालेलं आहे. कारण त्या प्रत्ययाला काढून इतर प्रत्यय आपल्याला टाकायचे आहेत. आपण जर लाईन पाठ केलेली आहे ती तोहोत्सु, चला इथे सु आलेला आहे, बस त्याला काढा, हे टाका, हे तुमचं उत्तर मिळेल. शक्तिमती, हे बघा ना, शक्तिम लिहिलं, इथे होतं तो हो लिहिला, झालं उत्तर शक्तिमतो हो. अरे कळतंय का किती सोपं काम होतंय? इट्स टू इझी. अनदर एक्झाम्पल, हे बघा इथे लिहितोय मी. इथे लिहिलं मी विद्यावद्भ्याम, इथे रिकामी जागा आहे, चला इथे लिहिलं मी पंचमी. विद्यावद्भ्याम, इकडे मी लिहिलंय पंचमी. आता तुम्ही काय केलं पाहिजे? फाइंड आउट दिस सफिक्स. कोणता आहे? द्भ्याम. ठीक आहे, बोल वेद.
हॅलो हा बोल. हॅलो कोण, सर ईशा बोलू बोलतोय का? हा हा बोल 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 ईशा. विद्यावतः व्हेरी गुड. विद्यावद्यां व्हेरी गुड. विद्यावभ्यः. झालं ना काम, झालंय काम, डन. संपलंय. 8वीचे 9वी 10वीचे 8 तक्ते तुमचे लर्न झालेले आहेत तसं पाहिलं तर. सर तुम्हाला एवढी एक छोटीशी युक्ती कळालेली आहे, तुमचं काम झालेलं आहे. हा, फोर्थ लेसन बघा. फोर्थ लेसन अमूल्यम कमलम. अमूल्यम कमलम. चेक आउट फोर्थ लेसन. व्हॉट्स द पेज नंबर? 25. 25. ओके. त्या लेसन मध्ये ना काही शब्द आहे ना गुलाबी रंगात, डार्क गुलाबी रंगामध्ये छापलेले असतील. त्यातला पहिला शब्द कोण वाचेल? बाकी असं रेग्युलर टेक्स्ट आहे ब्लॅक, पण तिथे एक शब्द आहे जो वेगळ्या रंगाने छापलेला असतो, असं मध्ये 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 मध्ये. महिमा परमात्मन. व्हेरी गुड. अहो महिमा परमात्मन असं काहीतरी वाक्य असेल बघा. अहो महिमा परमात्मन यद एतादृशे काले ती शीते विभूषितो मे तडाग सरस एतस्य सरसजस्य विकासेन असं काहीतरी वाक्य असेल. त्याच्यामध्ये एक शब्द आहे बघा, परमात्मनः. लेट्स टेक दॅट वर्ड, परमात्मनः. राईट. इथे आली रिकामी जागा. इथे आलं आहे षष्ठी. चलो कम्प्लीट द वर्ड. आता मी तुमच्या टेक्स्टबुक मधलं सांगतो. हा, माझ्याकडे काही नाही. इथे शब्द आहे परमात्मन, जो तिथे तुमच्याकडे टेक्स्टबुक मध्ये आहे. कम्प्लीट दिस लाईन. परमात्मन. सो सिम्पल. प्रत्येकाच्या हातवरती पाहिजेत ना. एवढं कसं कळत नाही मला, काही कळत नाही. सर- एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा. रोहिणी कोण सर मी आहे? ट्राय करू. हा ट्राय हॅलो कर. सर सर एक मिनिट आता. हा. परमात्मनः बरोबर. परमात्मनः व्हेरी गुड. परमात्मानं परमात्मानं परमा षष्ठी. हे बघ ना. हा षष्ठी आहे ना. तह ताम तह तोह ताम नह नहो नाम नह नहो नाम परमात्मनः परमात्मनः परमात्मनाम षष्ठी. सो सिंपल. तह तोह ताम आहे की नाही, मग नह नहो नाम होईल. चला पुढचा शब्द कोणता आहे, कोण सांगेल? तिथलाच टेक्स्टबुक मध्ये सांगा, जो तिथे वेगळ्या कलरने. सर राजसज्ञः. हा नाही नाही, राजज्ञा तो शब्द वेगळा यायचा. बरं ठीक आहे, तो आता पुढच्या स्लॉट मध्ये येणार आहे. बरोबर, ते सांगणार आहे आपण ते पण पुढच्या स्लॉट. हा स्लॉट लक्षात आलाय का प्रत्येकाच्या? हा स्लॉट लक्षात आलाय का? ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्य. हा, ताभ्याम्भिः तेभ्याम्भ्य तहभ्याम्भ्यः तह तोह ताम अँड ती तोहोत्सु. एवढं कळालंय का? प्रथमा द्वितीय पाठ करा बरं का. पण प्रथमा द्वितीय प्रत्येकाची पाठ करा. खूप सिंपल आहे. भगवान भगवंत प्रथमा भगवंतम भगवत द्वितीया. श्रीमान श्रीमंत प्रथमा श्रीमंतम श्रीमंत द्वितीया. शशी शशिनः प्रथमा शशिनः द्वितीया. भाविनी प्रथमा. तिथं 2 सेमच असतात, नपुंसक लिंग आहे ना. भाविनी द्वितीया. प्रथमा द्वितीया सेम. आत्मा आत्मनः प्रथमा आत्मनः द्वितीया. जन्मनी प्रथमा जन्मनी प्रथमा द्वितीया सेम असते. नामनी नामानी प्रथमा नामनी द्वितीया. खूप सोपं काम आहे. राजनः प्रथमा राजनौ हा हे बरं झालं ते सांगायचं राहिलं. राजनच्या केसमध्ये राजन हा जो शब्द आहे त्याच्या केसमध्ये फक्त तो एकटाच आहे तसा एक शब्द पाहिलं तर. ते जे त होतं बरोबर, तर ते ज्ञ मध्ये बदलतं बरं का. ज्ञानेश्वरांचा ज्ञ म्हणजे ताभ्याम्भिः, तर तिकडे होतं ज्ञा. राज्ञा. तुम्ही जर चेक कराल तर राज्ञा. मग आणि पुढे परत ज मध्ये बदलून जातो. म्हणजे जिथे जिथे तुम्ही लिहिलंय ना ता ते तह तिकडे ज्ञ होऊन जाणार आणि पुढे तो परत ज कंटिन्यू राहणार. ते थोडंसं प्रॅक्टिसने जमेल, पण तो एकटाच शब्द असा आहे, त्याच्यामुळे त्याची काही एवढी चिंता करायची गरज नाहीये. ओके, नाव जस्ट अ मिनिट. हा जो एक ग्रुप झाला. अँड सेकंड ग्रुप इज ऑफ, जो सेकंड ग्रुप आहे जो तुम्हाला हे करायचा आहे, त्याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? श च न. श च ज, सॉरी न नाही, श च ज. श च. पहिला ग्रुप कोणता झाला? फर्स्ट ग्रुप वत मत इन अन. 4 प्रत्ययवाले शब्द झाले. कुठले? वत मत इन अन.
हा, हे जे सगळे आठ म्हणजे 4 प्रत्यय पण 8 शब्द 8 तक्ते ते कव्हर होतात. आता याच्यामध्ये ना शकारांत, चकारांत आणि जकारांत, शकारांत, चकारांत, जकारांत ह्यांच्यासाठी आपल्याला काय पाठ करायचंय? एकदम सोपी युक्ती. मी च्या अँगलने सांगतो म्हणजे कळेल. ऍक्च्युली आता तुम्हाला जर फर्स्ट लॉट लक्षात आला असेल तर हे होऊन जाईल. हे बघा, ताभ्याम्भी तेच चालणार आहे, तेच चालणार आहे. हा, थोडीशी कॅसेट वेगळी आहे, गाणं तेच वाजेल, फक्त थोडं इथे बदलणार आहे. हे जरा बघा, सेम आहे, काही नाही, फक्त थोडस आपण हे केलं. ता भ्याम्भिः, ते भ्याम्भ्यः, तह भ्याम्भ्यः, तह तोह ताम आणि ती तोह सु. हे फक्त इथे क्षू होतो एवढं लक्षात ठेवाल. तसंही कळेल तुम्हाला. तच्या केसमध्ये तो सु राहतोय, नंतर तो काय बनतोय? शू, षटकोणाचा श होतोय. आणि नंतर इकडे च सॉरी श च ज, या 3च्या ग्रुपमध्ये तो काय बनतोय? क्षू. 3च्या ग्रुपमध्ये मध्ये आता याच्यात कोण कोण आलं? वाच, दिश, वनिश आणि स्रज, 4 शब्द आहेत. आता कुठकुठले 4 शब्द कव्हर होणार आहेत? वाच, दिश, वनिश अँड स्रज. आता हे पाठ करून ठेवल्याने काय होईल? ऑब्व्हियसली च मी जे सिरीज लिहिली म्हणजे तो कोणत्या शब्दासाठी असेल? वाच. ओके, बघा, वाचा, वाग्भ्याम, वाग. हा, आता मगाच्या ग्रुपमध्ये मी जे म्हणालो की भगवतचा जो त आहे तो द मध्ये बदलतो, बाकी इन्नंत आणि अनंत मध्ये तसं काही हे नाहीये. बट इथे मात्र कंटिन्युअसली हा ग राहणार आहे. या 4 मधला कुठलाही शब्द आहे म्हणजे इथे च किंवा श किंवा ज हे जरी आले तरी सुद्धा हे कॉमन आहे, कॉमन फॉर ऑल. सांगतो पटकन, कळेल. थोडंसं नीट लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा फक्त. वाचा वाग्भ्याम वाग्भी तृतीया, वाचे वाग्भ्याम वाग्भ्य चतुर्थी, वाचः वाग्भ्याम वाग्भ्य पंचमी, वाचः वाचोः वाचाम षष्ठी, वाची वाचो वाक्षु सप्तमी. सो सिंपल. कळतंय का रे? येस और नो? हो सर. मी काय वाचलं कळालं का? हो सर. हा, समजा हे अवघड वाटत असेल ना, एक मिनिट बघतो, हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल ना, उद्यापासून 10वीचे तक्ते पाठ करायला घ्या. सिंपल मग होईल. एक तर ते सिंपल होईल, नाही ते हे सिंपल होईल मग तुमच्यासाठी. कारण मग लेसन शिकवताना मी ज्यावेळी सांगेन मग परत लिंक लागत नाही, परत काहीच कळत नाही, असं नको व्हायला. एक तर तुम्ही या पद्धतीने पाठ करा, नाही तर त्या पद्धतीने पाठ करा, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पाठ करा फक्त. मला ते ऍज अर्ली एज पॉसिबल तुमचं लर्न झालेलं एक्सपेक्टेड आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हे जर मी 10वीला सांगू शकतो तर ऑब्व्हियसली 8-9च्या जर काही ट्रिक्स असत्या आणि त्याने करणं काही पॉसिबल असतं तर मी सांगितल्या असत्या. मी जर ज्या अर्थाने सांगतोय की बाबांनो इथे ट्रिक्स नाही, तुम्हाला लर्न करावं लागेल, इट मीन्स की लर्न करावं लागेल. जर त्याला काही ऑर असता तर आपण तो नक्कीच वापरला असता, पण देर इज नो ऑर, म्हणजे तिथे काही ट्रिक नाही केली जाऊ शकणार, सांगितलं जाऊ शकेल. दॅट्स वाय प्लीज देवनमाला, कविमती वारी नदी एक, भानुधेनु मधु, पितृमातृ मरुत, सरी जगत, चंद्रमस, अप्सरास आणि पयस हे शब्द प्लीज 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 पाठ करा. ओके, तर काम होऊन जाईल. ठीक आहे. वाचा वाग्भ्याम वाग्भी झालं. आता इथे बघा शने चालवायला आलं. समजा शने दिश, ऑब्व्हियसली चा काय होणार आहे? श. तेच आपण बघतोय केव्हाचं. तर कसं होईल? दिशा दिग्भ्याम दिग्भिः तृतीया, दिशे दिग्भ्याम दिग्भ्य चतुर्थी, दिशः कोणाच ऑडिओ ऑन राहतोय माझ्यासोबत, प्लीज टर्न ऑफ द ऑडिओ. दिशः दिग्भ्याम दिग्भ्य पंचमी, दिशः दिशोः दिशाम षष्ठी, दिशी दिशोः दिक्षु. बघा हे सेम राहत आहे. ग नाही चेंज होतंय, क्ष नाही चेंज होतंय. मगाच्या केसमध्ये जसं सांगितलं तर इथे एक भानगडच नाही काही. वनिज बघा, ज आहे ना, मग इकडे पण जचा काय होणार आहे? जा. वनिजा वनिग्भ्याम वनिग्भिः तृतीया, वनिजे वनिग्भ्याम वनिग्भ्यः चतुर्थी, वनिजः वनिग्भ्याम वनिग्भ्यः पंचमी, वनिजः वनिजोः वनिजाम षष्ठी, वनिजी वनिजोः वनिक्षु सप्तमी. डन. स्रज, स्रज म्हणजे मोत्यांची माळ, वनिज म्हणजे व्यापारी. ओके, दिश म्हणजे दिशा, वाच म्हणजे वाणी. ठीक आहे. स्रज चालूयात.
स्रजा स्रग्भ्याम स्रग्भी तृतीया स्रजे स्रग्भ्याम स्रग्भ्य चतुर्थी स्रजः स्रग्भ्याम स्रग्भ्य पंचमी स्रजः स्रजोः स्रजाम षष्ठी स्रजी स्रजोः स्रक्षु सप्तमी. कळतंय का? येस सर. हो. अरे खूप सोपं हो आहे सर. ऍक्च्युली. हे पण नाही पाठ करायला लागणार असं नाही पाठ करू बरं का. हे असं पाठ नका करू. दिस इज नॉट फॉर मेमोरायझेशन. नाही तसं पाठ चाभ्याम बिही चेभ्याम हे काय पाठ करायची गरज नाही. कॉमन सेन्स. ने पाठ कर. ऑब्व्हियसली संबोधन हे प्रथमेप्रमाणे चालतं. मनोज संबोधन का नाही शिकवते सर? संबोधन का नाही शिकवते? संबोधन प्रथमेप्रमाणे चालणार ना बेटा. हे भगवान, हे भगवंत, हे भगवंत संबोधन. हे श्रीमन, हे श्रीमंत, हे श्रीमंत चेक इट आउट. प्रथमेप्रमाणे संबोधन चालतं. त्याची काय युक्ती पाहिजे? हे दिक, हे दिक, हे दिशो, हे दिश पाठ काय करायचंय? इथे गडबड होते. गडबड जी आहे ना ती द्वितीयात तृतीय ते सप्तमी मध्ये भानगडी आहेत. तुम्ही पाठ नाही केले अजून म्हणून तुम्हाला कळत नाही. तुम्ही एकदा जर पाठ करायला घेतले असते ना 10वीचे तर तेव्हा कळालं असते सर सोनवणे सर काय सांगतात. किंवा शाळेमध्ये किंवा इतरत्र होतील ना तुमचे लेक्चर तेव्हा कळेल की सोनवणे सरांनी तुम्हाला काय जडीबुटी दिली. ठीक आहे. सगळे रोग साध्य होतात त्याने. पाठ हे नाही पाठ करायचंय. परत मी सांगतोय वी आर नॉट गोइंग टू मेमोराइज चाची चिंची चिंग. काहीच पाठ करणार नाही आपण. आपण फक्त पाठ काय करणार? ताभ्याम्बिही तेभ्याम्ब्यः तहभ्याम्ब्यः तह तोहताम अँड ती तोहत्सु. कारण ते पाठ झालं म्हणजे ऑलमोस्ट हे सगळं पाठ झालेलं आहे. रिप्लेसमेंट आहे ना फक्त तिथे. रिप्लेसमेंट आहे. फॉर एक्झाम्पल आता शब्द येतोय एक तुम्हाला शाई हे झाली. इथे शब्द आला. हा आता असं आलेलं बघा. मी काय करेल आता? वणी जो हो. अरे सरांनी तर काही पाठच नाही करून घेतलं. ठीक. जो हो लास्ट लेटर ना त्याला आपल्याला काय करायचं? त टाकून चेक करायचंय. त टाकला सापडला तो हो. आपण आपली कॅसेट चालू केली. ताभ्याम्बिही तेभ्याम्ब्यः त्याच्यानंतर तहभ्याम्ब्यः तह तोहो ताम. पण इकडे सप्तमी म्हटलंय म्हणजे तह तोहो ताम नाही चालणार आहे. आणि ती तोहोत्सु. ओके. ती तोहो सु सांगितले सरांनी. पण त्याच्याबरोबर शू पण लक्षात ठेवायला लावलेलं आणि त्याच्याबरोबर क्षू पण लक्षात ठेवायला लावलंय. सु कुणाला चालणार आहे? फक्त भगवत आणि म्हणजे तकारांत जे तने एंडिंग होतात त्यांनाच फक्त तो सु चालणार आहे. ठीक आहे. न वाले जे असतात त्यांना शू चालणार आहे. न वाले जे आहेत ना. न वाले म्हणजे कोण कोण? आत्मन, राजन, जन्मन. हा राजनला पण राजनी, राजन हो, राज सु चालतं बरं का. तिथे एक मिनिट इथे आहे ना हे दोन राजनला आणि याला लागतात. ओके. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि बाकीच्यांना तर सरळ सरळ हे चार जे आहेत त्यांना सरळ कोण लागतंय? क्षू. बरोबर. आता हे थोडं असं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. हे बाजूला ठेवून द्या. मग आता समजा इथे आलंय काय? ती तोहो ती तोहो यांच्यापैकी कोण येतं? थोडं सरावाने नंतर तुमच्या लक्षात येऊन जातं की सु येणार आहे, शू येणार आहे, सु येणार आहे की क्षू येणार आहे. सप्तमीच्या बहुवचनात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण ते सरावाने कळेल. प्रॅक्टिस. ओके. थोडीशी प्रॅक्टिस आपल्याला आली की हे कळून जाईल. मग आता चला काय? जो हो जागी इकडे काय? ती म्हणजे काय होईल सांगा इकडे? वणीजी. वणीजी. करेक्ट. हा तकारांत. हा बघा तकारांत आहे का? आता इकडे लक्ष द्या. इथे उत्तर कसं द्यायचं? तकारांत आहे का? नाही म्हणजे सु नाही चालणार. न ने होणार आहे का? नाही म्हणजे इथे शू आणि सु पण नाही होणार आहे. म्हणजे सरळ सरळ काय? वणीजी, वणीजो, वणिक्षु सप्तमी. झालं उत्तर. इतक्या सोप्या प्रकारे तुम्ही सोडवू शकतात. इतक्या सोप्या प्रकारे सोडवू शकतात. कळालंय? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? काही प्रश्न आहेत? काही उत्तर आहेत? असतील तर विचारा लगेच या शब्दांच्या संदर्भाने. स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉटचं खूप पडलेलं असतं. चलो डन. आता मी काही सोडवायला देऊ तुम्हाला? पटपट लिहिता येईल? 1-2 मिनिटात आपण चेक करूया. हा थोडेसे आपण. हो सर. हा हे पाठ करायचं नाही त्याच्यामुळे याचं ठीक आहे राहू द्या स्क्रीनशॉट. पण पाठ नाही करायचं ते. हा हे मात्र लक्षात ठेवा. हे सु हे फक्त तकारांत जे 10वीचे आहेत बरं का. त्यातही 10वीचे जे आहेत त्यांच्यासाठी. म्हणून मी तुम्हाला म्हटलं 8वी 9वी पाठ केलं तर तुम्हाला ही 10वीची युक्ती कळेल. नाही तर मग चाललंय देवह व आलाय वह आपण केलंय पाठ तह इथे वह चालू द्या. तसं नाही होणार. तिथे चुका कराल तुम्ही. मग
हा म्हणजे नाही तर शब्द आला ना दैवह, मग सारे नाही तह तोह ताम वह वह वाम, असले काही फालतूपणा करू नका. हा जे ज्यांच्यासाठी युक्त डिझाईन केलेलं आहे त्यांच्यासाठीच आहेत, भलतीकडे वापरायला गेला तोंडावर आपटाल. त्याच्यामुळे काय, जेवढं सांगितलंय जसं सांगितलंय तसं पाठ केलं तर बरं होईल. देववनमाला कविमती वारी नदी, अगदी व्यवस्थित जसं सांगितलं सरांनी पाठ करा. एक आणखी एक युक्ती सांगतो. करोके प्रकार किती जणांना माहिती आहे? रेज युअर हँड. करोके हा प्रकार किती जणांना माहिती आहे गाण्यामध्ये? करोके हा प्रकार किती कुणाला नाही माहिती? हा वरल, गुड. काय असतं वरल, सांग बरं करोके म्हणजे काय? बॅकग्राऊंडला फक्त म्युझिक असतं, म्हणजे करेक्ट. धून असते. आणि तिथे लेटर्स असतात स्क्रीनवरती, आणि त्याच्यानुसार तुम्हाला गायचं असतं, म्हणजे आवाज तुमचा असतो. तुम्ही टाकून बघा युट्यूबवर, तुम्हाला मिळेल करोके वगैरे काय भानगडे. सर आता त्याला तुम्हाला काय, कोरस पण म्हणता ना? कोरस वेगळं बेटा, करोके वेगळं. करोके नाव टाकून बघा युट्यूबवरती, तुम्हाला भरपूर काय काय सापडेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे मी तुम्हाला आधीच्या जे आपले शब्द आहेत तक्त त्यांच्यासाठी सांगतोय. देववनमाला कविमती वारी नदी, हे जे 8वीचे झाले आणि 9वीचे, 9वीच्या शब्दांचे पण तक्ते आपण टाकलेले आहेत युट्यूबवरती. तुम्हाला काय करायचंय, टर्न ऑफ दी माईक, म्हणजे माझा जो आवाज असेल युट्यूबवरचा, तुम्ही त्याला काय करा, म्यूट करून टाका. स्क्रीनवर बघत जायचं फक्त त्या स्पीडने, तेवढ्याच याने. फक्त तुम्हाला काय करायचंय, यू जस्ट गो ऑन रिडिंग, आणि ऑडिओ जो आहे तो तुमचा याच्यामध्ये रेकॉर्ड करा. कशामध्ये? मोबाईलमध्ये. आणि तसं पाठवा, कारण तिथे 2दा-3दा बोलून घेतलेलं ना मी, त्याच्यामुळे तसं पाठवा. करोके हे सर्च करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली मी कसं करायचंय ते सांग, म्हणजे काय मला म्हणायचंय ते कळेल तुम्हाला. आणि त्याच्यासाठी तुम्ही आपण जे टाकलेले संस्कृतचे जे तक्ते आहेत ना त्याचा वापर करा. फक्त त्याचा ऑडिओ म्यूट ठेवायचा, तिथे तुमचा ऑडिओ टाकायचा. ओके, असं तुम्ही जे मला पाठवतायत ना, त्याच्यापेक्षा ही पद्धत वापरा, ही जरा जास्त कारगर होईल, कारण ती तुम्ही 2दा-3दा बोलवून घेतलेले, पाठ करणं तुमचं सोपं होऊन जाईल. चलो देन, नाव लेट्स डू सम एक्सरसाइज. एक्सरसाइज मध्ये काय करा, एक मिनिट, ऑलरेडी आहे तिथं सॉल्व्ह करूया. आहे तिथं सॉल्व्ह करूया. प्रथमा द्वितीय ज्या आहेत त्या आपल्याला सोडून द्यायला लागतील. प्रथमा द्वितीय नाही चालणार आपल्याला. पेज नंबर 23 वरती बघा, पेज नंबर 23. चला बरं करा कंप्लीट. पेज नंबर 23. 3-4 तालिकाम पूरं येतं म्हणतोय मी, तालिकाम पूरं येतं. त्याच्यामधलं 3, 4, 5, 6 आणि 7. 3, 4, 5, 6, 7 एवढं कंप्लीट करा फक्त पटकन. तुमच्याकडे आता सगळं आहे. चलो हरी आप. 3, 4, 5, 6, 7. अरे खूप सोपं आहे, किती वेळ लागतो? इट्स टू इझी. तृतीया म्हटलंय बरोबर, त्यांनी म्हटलंय त्वग्भ्याम, असं कळायला पाहिजे रे. सोडून दाखवू का? सोडवून दाखवू का हे, की तुम्ही सोडव जमेल? ऍटलीस्ट यू कॅन टाईप येस ऑर नो. जमेल सर. जमेल ना? कमॉन 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 हरी अप. टू इझी, टू इझी. 5 तर उदाहरणं सांगितली, 3, 4, 5, सर 6 आणि 6. बोल. मला फोन आला होता त्यामुळे मी लिफ्ट झालो होतो. काय सांगितले? पेज नंबर 23 वरती बघ, तालिकाम पूरं येतं. 4th क्वेश्चन. हा, त्याच्यातलं आहे ना 3रं, 4थं, 5वं, 6वं आणि 7वं सोडवायचंय. 3, 4, 5, 6, 7 एवढेच सोडवायचे आहेत. 3, 4, 5, 6, 7 5 उदाहरणं सोडवायची आहेत. Come on, hurry up. Anyone? खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. माझ्याकडे जर हे लिहिलेलं आहे, ता भ्याम भी तृतीया, ते भ्याम भ्यः चतुर्थी, तः भ्याम भ्यः पंचमी, तः तोः ताम षष्ठी आणि ती, तोः
सु सु त्याच्यानंतर शू आणि त्याच्यानंतर क्षू. हा एक मोठा बॉक्स. सप्तमी. तर माझं काम झालेलं आहे. एनीवन? अर्चित. गुड. थांब सांगू हो, नको. sir. थांब 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 थांब. तुला मी उत्तर सांगायला देतो चान्स. मयूर. दॅट इज गुड. चला अजून कोणाचं झालंय? 5 उत्तर लिहायची आहेत फक्त. लिटिल बिट कॉमन सेन्स अँड लिटिल बिट लॉजिक. थोडा कॉमन सेन्स, थोडं लॉजिक. थोडं लक्ष पण द्यायला पाहिजे होतं आधी. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त नाही वेळ लागायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो तर नाव लिसन द आन्सर्स. बोला चला अर्चित. इफ पॉसिबल टर्न ऑन द व्हिडिओ ॲज वेल. हो सर, एकच मिनिट. किंवा चल ऑडिओ मध्ये सांग. हा बोल. ठीक आहे. हे पहिल्याच सांगू ना? तिसरं. करेक्ट. फर्स्ट पासून. हा म्हणजे थर्ड वन पासून. हो. त्वचा, त्वग्भ्याम, त्वग्भिः, तृतीया. करेक्ट करेक्ट. एक मिनिट थांब आता. एक मिनिट. आता बघा काय शब्द आलेला होता इथे. त्वग्भ्याम फॉर एक्झाम्पल. आता थोडं इकडे लक्ष द्या. ज्यांना वेळ लागतो त्यांनी इकडे लक्ष द्या. हा, आणि इथे वरतून पुढे म्हटलं येणार आहे तृतीया. तृतीया म्हटलंय म्हणजे काय? ताभ्याम्भिः. ही आपल्याकडे लाईन आहे. ताभ्याम्भिः. आता इकडे लक्ष मी कसं सांगतोय? ताभ्याम्भिः ही आपल्याकडे लाईन आहे. इथे त्यांनी म्हटलंय ग. राईट. ठीक आहे. ग आलाय म्हणजे इथे हे बघा इकडे लक्ष द्या. त्व आलेला आहे ना. मग इकडे काय होणार आहे? त्वचा. बरोबर. त्याच्यानंतर इथे जर भ्याम आहे तर इकडे काय होणार आहे? त्वग्भिः. आता काही प्रश्न पडेल की सरांनी हा त्वच कसा निवडला किंवा त्वचाच कसं काय आलं? ट्राय टू अंडरस्टँड. हे शब्द बघा ना जरा. त्व. हा त्वग्भ्याम म्हणजे त्वने चालू झालाय ना. त्वने चालू होणारा शब्द कोणता आहे आपल्याकडे? त्वचा. ठीक आहे. त्याच्यामुळे काय? त्वचा, त्वग्भ्याम, त्वग्भिः तृतीया असं. त्याच्यानंतर पुढचं कोण सांगतंय? ब्रह्मभ्याम. ब्रह्मभ्याम. व्हेरी गुड. काय म्हणालं? इथे चतुर्थी म्हटलेलं आहे. बरोबर. आणि ब्रह्मभ्याम ऑब्व्हियसली बघा हा द तिथे नाहीये. हा द नाहीये म्हणजे काय? एक तर एवढं तर कळायला पाहिजे. ब्रह्मणे ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्यः चतुर्थी. ब्रह्मणः ब्रह्मभ्याम ब्रह्मणे ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्यः चतुर्थी. ओके नेक्स्ट. पुढचा जो आहे भिषजः. एक मिनिट. लेट मी टेल. कोण सांगतंय ते? उर्वी सांग बरं. भीषजः, भीषजभ्याम, भीषजभ्यः. अरे जचा काय बदल होतो सांगितलाय? जचा काय बदल होतो द्विवचनात? ग सांगितला ना. ग सांगितला. भिषजः, भिषग्भ्याम, भिषग्भ्यः. ग झाला पाहिजे तिथे. भिषजः, भिषग्भ्याम, भिषग्भ्यः असं झालं पाहिजे. हा ठीक आहे. पुढे ग्राउनः. इट्स बिट चॅलेंजिंग. ग्राउनः. आणि पुढे एक मिनिट. कोण सांगताय? रेज द हँड फर्स्ट. उत्तर देण्याआधी. हा मयूर बोल. आता एक मिनिट मयूर 2 मिनिट. ग्राउनः शब्द आला. आता ग्राउनः म्हटलंय बरोबर. आपल्याला काय करायचं असतं? त टाकायचं असतो. तह म्हटलंय आणि पुढे षष्टी म्हटलंय. मग तह तोहोताम. मग इकडे नह नोहो नाम. नह नोहो नाम. काय उत्तर येईल सांग मयूर? ग्राउनोहो. हे बघा काय होईल? ग्राउनोहो. काही नाही होते. तुम्ही जर नीट बघितलं तर सर हे जोडाक्षर आहे मग आम्हाला कसं काय कळेल? हे कसं काय आलं? डोंट टेक टेन्शन. तह तोहो ताम पाठ केलंय ना. तह तोहो ताम. नह नोहो नाम. ग्राउनह ग्राउनोहो ग्राउनाम. सर असं कधी लिहिलेलं नाही आम्ही पूर्वी. म्हणून तर तुम्ही दहावीत नव्हते ना. त्यावेळी नव्हते लिहित. आता आलंय तर लिहायला लागेल. जस्ट लॉजिक थोडस व्यवस्थित तुम्हाला ते चालवता आलं पाहिजे. हा नेक्स्ट कोण सांगताय? सायली बोल बरं पुढचं उत्तर. योगिनी, योगिनोः, योगीषु सप्तमी. व्हेरी गुड. खूप सोपं आहे ना. ती तो हो आणि तिथे ऑलरेडी आलंय. योगीशू आलेलं आहे. त्याच्यामुळे तर काही प्रॉब्लेम नाही. याच्यात काही कन्फ्युजन नाही की या 4 पैकी काय वापरायचं. ऑलरेडी योगीशू आलेलं आहे. मग आपल्याला काय करायचंय? योगिनो हो आणि इकडे काय?
योगिनी योगिनी योगिनो योगीषु सप्तमी. सिम्पल. ओके. आता याचं एक वर्कशीट मी तुम्हाला पाठवतो, तर ते व्यवस्थित कम्प्लीट करा. ओके. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या शब्दांची प्रॅक्टिस देतो. बट बिफोर दॅट काही जणांना असं पण कन्फ्युजन होऊ शकतं. इट्स बट नॅचरल. इनिशियल लेवलला हे कन्फ्युजन होऊ शकतं. सर योगी नो हो, न कसं काय घेतला, योगी तो हो, योगी ती असं का नाही केलं? ठीक आहे. त्याची उत्तरं जरा थोडंसं नीट इथे ऑब्झर्व केलं तर इथेच लपलेली आहेत तसं पाहिलं तर. म्हणजे कसं, मी तुम्हाला 3 यांच्यामध्ये सांगितलं बघा. पहिला ग्रुप मी वेगळा केला, त्याच्यानंतर मी दुसरा ग्रुप सांगितला. दुसरा ग्रुप कोणाचा होता? चकारांत, जकारांत आणि सकार. च स ज, मगाशी आपण म्हणाला च स ज. ओके. त्यांच्या बाबतीत क्षू आहे. म्हणजे जो क्षू ज्याच्या एंडिंग मध्ये आलेला आहे, एक तर त्याचा जो हे आहे तो एक तर जकारांत असेल, चकारांत असेल, नाही तर शकारांत असेल. सॉरी, मगाशी मी च स बोललो, स नाही श. ओके. यांच्यापैकी कोणीतरी तिथे ऑप्शन असला पाहिजे. अँड डू वन थिंग ऍज वेल. काय करा, एक काम फक्त याच्यामध्ये महत्वाचं करा. आता जी युक्ती लिहिली असेल ना, तर युक्तीच्या खाली हे बघा, इथे जी लिस्ट आहे ही सांगतोय मी. भगवत इव म्हणजे भगवत प्रमाणे कोणते चालणारे शब्द आहेत, मेक अ लिस्ट ऑफ इट. सो तुम्हाला याची एक व्यवस्थित आयडिया असेल. त्याच्यानंतर तसंच शशींच्या खाली तुम्हाला इथे त्याची लिस्ट सापडेल. ओके. तर असं प्रत्येक शब्दाच्या खाली दिलेले हे बघा, इथे ही सगळी लिस्ट आहे. ओके. मेक अ लिस्ट अँड गो ऑन रीडिंग फ्रिक्वेंटली. म्हणजे सर तिथे योगीशू होता, मग तिकडे इकडे योगिनीच का आला, हे जे तुमचं कदाचित काही जणांचा प्रश्न बनू शकतो. तर एकदा तुमचं थोडंसं रिडिंग वाढलं की तुम्हाला कळून जाईल की ते चकारांत शब्द आहे का, हा जकारांत आहे की हा शकारांत आहे. हे अंडरस्टँडिंग बनायला सुरुवात होईल. वी नीड अ लिटल बिट, थोडंसं आपल्याला प्रॅक्टिस लागेल. ऑब्व्हियसली वी आर इन द बिगिनिंग ऑफ द इयर, सो थोडंसं हे कन्फ्युजन बनू शकतं की सर इथे नच का आला, मग इथे चच का आला, इकडे ज का आला, ज्यावेळी कम्प्लीट करतोय त्यावेळी. बट तो प्रश्न तेव्हा नाही पडणार जर तुम्ही आधीच त्याचं रिडिंग केलेलं असेल तर. म्हणजे आता त्वचा, इथे समजा फॉर एक्झाम्पल कुठलं वर्ड होतं तुमचं, त्वग्भ्याम आलेला होता, त्वग्भ्याम. तसं ज आला तरी भ्याम आहे. ओके. श आला तरी भ्याम आहे. मग सर आम्हाला कसं कळेल इकडे त्वचा लिहायचं की त्वचा लिहायचं की त्वचा लिहायचं? थोडंसं रिडिंग केलं तर कळेल की हा त्वचा शब्द आहे की त्वशा शब्द आहे की त्वजा शब्द आहे. ते कळेल. कधी कळेल? जर थोडंसं त्याचं रिडिंग असलं तर कळेल. समजतं मी काय सांगतोय? काही जणांचं कन्फ्युजन झालं असेल, ज्यांना पटकन नाही लिहिता आलं, कदाचित जणांचं हेच कन्फ्युजन झालं असेल की सर इकडं तर कळालं आम्हाला, म्हणजे जिथे प्रथमेच म्हणजे एक वचनाचं रूप असतं तिथून पुढची रूपं आम्ही लिहू शकतो, पण ज्यावेळी इकडची रूपं येतात तेव्हा इकडे जे लिहायचं येतं की इकडे तर तुम्ही त ने सांगितलेलं आहे, मग इथे आता त लिहावा की च लिहावा की ज लिहावा की न लिहावा, असं कधी कधी कन्फ्युजन होतं. इट्स बट नॅचरल, ते होईल ते कन्फ्युजन. बट थोडंसं मी आता जसं सांगितलं की प्रत्येक शब्दानुसार चालणाऱ्या शब्दांची लिस्ट प्लस एक एक लाईन सोडत चला, कारण टेक्स्टबुक मध्ये जे शब्द येतील ना ते पण आपण इथे ऍड करणार आहोत. जसं आता मग मी तुम्हाला परमात्मन हा शब्द सांगितला, त्या लेसन मध्ये खूप सारे शब्द आहेत. ओके. चौथ्या लेसन मध्ये असे खूप सारे शब्द आहेत, बाकीच्या लेसन मध्ये आहेत, पण तिथे वेगळ्या ठळक करून सांगितलेत म्हणून मी तुम्हाला तो लेसन डायरेक्टली रेफर करायला सांगितला. मग जे शब्द त्या पर्टिक्युलर शब्दानुसार चालणारे येतील, मग आपण ती लिस्ट त्याच्यामध्ये नंतर ऍड करत चालू. म्हणजे आता तुमचं काम काय, होमवर्क काय, तर होमवर्क 2 सांगितले तसं पाहिलं तर मी. करोके पद्धतीने 8th आणि 9th चे शब्द जे आहेत ते रेकॉर्ड करून मला दररोज पाठवत चला अंटिल आय से नो. जेव्हा मी तुमच्या पर्टिक्युलर ऑडिओला सांगेन की इनफ किंवा नाउ देर इज नो नीड टू सेंड ऑडिओ रेग्युलरली, टिल देन यू हॅव टू सेंड. कारण मी ते ऐकतोय आणि मला जोपर्यंत असं वाटतंय की हा याला परत पाठवलं पाहिजे, तोपर्यंत तुम्हाला फक्त थंब येत जाईल. थंब आला इन द सेन्स की तुम्हाला तो रेकॉर्ड करून पाठवायचा आहे परत. ओके. थंब पाठवला असा नाही की हा खूप बेस्ट झालेला आहे, हा तू करून पाठवलंयस ठीक आहे, याचा एवढाच अर्थ होतो. तिला आय से की देर इज नो नीड टू सेंड द ऑडिओ फ्रॉम नेक्स्ट डे, तोपर्यंत तुम्हाला त्या दिवसापर्यंत तुमचे ऑडिओ पाठवायचे आहेत. आणि एक काम काय करायचं, बघून की न बघता ते देखील सांगायचं. फॉर एक्झाम्पल देवचा तक्ता आहे, तुम्ही तो देवचा तक्ता बोललात, देव अकारांत पुल्लिंगी नामाची रूपे न बघता, देव अकारांत पुल्लिंगी नामाची रूपे बघून, असं ते सांगत चला त्या ऑडिओच्या समोर आधी, म्हणजे मला कळेल. आणि बी ऑनेस्ट, यू आर नॉट चिटिंग एनीवन, यू आर चिटिंग युअर सेल्फ. ओके. जर तुम्ही कराल तर. बट आय थिंक की इथे आता एवढं रिस्ट्रिक्शन्स आहेत, सो यू शुड बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. तुम्हाला बघून बोलायचं आहे ना, बघून बोला. नसेल की तुमचा पाठ आहे आता सर आम्हाला येतं व्यवस्थित, देव देवो देवा प्रथमा देवम देव देवान द्वितीया देवेन देवाभ्याम देव ही तृतीया देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी देवात देवाभ्याम देवेभ्य पंचमी देवस्य देवयो देवानाम षष्टी देवे देवयो देवेशु सप्तमी हे देव हे देव हे देवा संबोधन. मला व्यवस्थित बोलता येत आहे, काही प्रॉब्लेम नाही. बोलताना फक्त मग कसं बोलायचं, विथ हेडिंग. बरेच जणांचे ऑडिओ होते की त्याच्यामध्ये ना हेडिंग मिसिंग होतं. हेडिंग
गरजेचं का आहे त्याची कारणं तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. म्हणजे प्रतिपादिकम लिखतच्या केसमध्ये हेडिंग पार्ट नसल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात तुमचे, कारण आपल्याला कळतच नाही तो शब्द अकारांत आहे, आकारांत, इकारांत वगैरे. सो प्लीज ज्यावेळी तुम्ही तुमचे चार्ट्स पाठवता आहात बऱ्याच जणांचे की हेडिंग्स मिसिंग राहतात, डायरेक्ट देवपासून सुरुवात झाली, डायरेक्ट वन, डायरेक्ट मला, असं नका करू. देव या अकारांत पुल्लिंगी नामाची रूपे बघून, देव या अकारांत पुल्लिंगी नामाची रूपे न बघता, असं, आणि मग त्याच्या पुढे तुम्ही तक्ता चालू करा. ठीक आहे, जे बघून बोलतायत, बघून न बघता, बघताय न बघता, जोपर्यंत until and unless I say की there is no need to send audio from tomorrow, till then you have to send me. मला बराच वेळ लागतो तुमची ऑडिओ ऐकायला. ठीक आहे, बट डू दिस ऍक्टिव्हिटी रिगरसली, थोडीशी ती रिगरसली ऍक्टिव्हिटी करा. दिस इज द फर्स्ट होमवर्क. 8th आणि 9th दोन्हींचे पाठवायचे. काही जण फक्त 8th चार्ट्स करून पाठवतायत. 8th आणि 9th दोन्हींचे चार्ट्स रिक्वायर्ड आणि एक्सपेक्टेड आहेत फर्स्ट होमवर्क. सेकंड होमवर्क मी तुम्हाला वर्कशीट पाठवतोय. आज झालं तर आज पाठवेन, नाही तर उद्या मी ते बनवून पाठवेन तुम्हाला. मग ह्याच्यानुसार ते हे करा. फक्त पाठ काय करायचंय, ताभ्याम्बिही, तेभ्याम्भ्य, तभ्याम्भ्य, थोडंसं स्वतःचं लॉजिक, आणि ते होऊन जाईल थोडी प्रॅक्टिस असली तर. आणि हे जे मी आता लिहायला सांगितलं, याच्या प्रत्येक शब्दाच्या खाली जी लिस्ट आहे, मेक अ लिस्ट ऑफ इट. प्रत्येक शब्दाचं लिहून झाले की त्याच्या खाली एक दोन ओळी सोडत चला. म्हणजे लेसन मध्ये ज्यावेळी शब्द येतील ते तिथे आपण लिहून काढू. ठीक आहे, म्हणजे आता तसं पाहिलं तर नाम आणि सर्वनामांचं अजून माझं थोडंसं एक्सप्लेनेशनचं एक लेक्चर बाकी आहे. ते झालं की मग आपलं तसं पाहिलं तर फक्त क्रियापदांचं म्हणजे कालवाचक प्रत्यांचं पाठांतरांचं काम बाकी राहील. अदरवाईज वी आर डन विथ द बेसिक, ज्याला आपण फाउंडेशनल जे काही काम आहे ते ऑलमोस्ट झालेलं राहील. ठीक आहे, सो लेट्स स्टॉप हिअर. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज वी वुड स्टॉप. कोणाचे काही प्रश्न आहेत? सर मी विचारू शकतोय? जरूर जरूर, बोल. तुम्ही जे म्हटले ना की ते शब्द घेऊन त्यांच्यानुसार चालणारे शब्दांची लिस्ट बनवायची आहे, तर मग त्यांचे आपल्याला चार्ट्स पण बनवायचे आहेत? नो 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 नो, मी पाठवतो ना. काय करायचं ते मी पाठवतो. काय करायचं, मी ती प्रॅक्टिस अशा प्रकारे पाठवतोय, या प्रकारची जी आपल्याला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये येणार ना, ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ज्या प्रकारे विचारलं जाईल तशी प्रॅक्टिस मी करून घेतोय. तुम्ही चार्ट वाईज करण्यात काही पॉईंट नाही. हा, बट तुम्ही चार्ट्स आधी लिहून, चार्ट्स म्हणजे त्या भगवतच्या पुढे ही जी, फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, हे बघा आता आत्मन आहे, तर आत्मनुसार चालणारे कोणकोणते शब्द आहेत, मेक अ लिस्ट ऑफ इट अँड हॅव अ फ्रिक्वेंट रिडिंग ऑफ दॅट. व्हॉट वुड बी द बेनिफिट? जेव्हा तुम्हाला मी ते एक्सरसाइज पाठवतोय, ऍक्टिव्हिटी पाठवतोय, यू विल गेट द अंडरस्टँडिंग की हा आता एक्झॅक्टली हा शब्द नेमका कोणता असला पाहिजे. बिकॉज दॅट वुड बी, कारण अजून आपण वर्षाच्या सुरुवातीला आहेत ना, नंतर आपल्याला माहिती होतं की हा शब्द भगवत प्रमाणे चालणार आहे, किंवा हा श्रीमत प्रमाणे, हा एंडिंग इन वत आहे, एंडिंग इन मत आहे, किंवा एंडिंग इन अन आहे, हे कळतं हळूहळू. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम यू वुड स्टार्ट अंडरस्टँडिंग, बट नाउ वी आर इन द बिगिनिंग ऑफ द इयर, सो लिटिल बिट प्रत्येक शब्दानुसार चालणारे जे आहे ते लिहून काढा. तक्ते नाही, फक्त लिस्ट, अँड हॅव अ फ्रिक्वेंट रिडिंग ऑफ इट. थोडंसं त्याचं एक रिडिंग असू द्या. ओके, आणि जस्ट दॅट्स इट. एवढं करा. मी वर्कशीट पाठवतो आज उद्यामध्ये, तेवढं मग कम्प्लीट करा. आणि चित्रपद कोशाच्या पाठांतराचं लेक्चर मी 2-3 दिवसापासून पोस्टपोन करतोय. युट्यूबवरचं जे प्रीमियर ठेवलेलं होतं ते पोस्टपोन करतो एवढ्यासाठी की ते चित्रपद कोशाचं एकदा जेव्हा सेपरेट लेक्चर होईल, ते एकदा झालं की मग त्याच्यानंतर ते लेक्चर आपण रिलीज करू. सो त्याचा फॉलोअप व्हॉट्सअपवरती यायची गरज नाही की सर ते प्रीमियर होतं वगैरे वगैरे असं सगळं. हा येईल. हा जो व्हिडिओ आहे तो ऑलमोस्ट आज किंवा उद्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍक्सेस त्याचा मिळून जाईल. ओके, एनिथिंग अपार्ट फ्रॉम दॅट? अजून कोणाला काही विचारायचंय? चलो, shall we stop here and join the lecture on time and with your name only. ओके, वेगवेगळी विचित्र नावं घेऊन लेक्चर जॉईन करू नका, कारण मग तुमची लिस्ट मला चेक करत बसायला लागतं की कोण आहे कोण नाही, कोणाचं ऍडमिशन झालेलं आहे. सो जॉईन द नेम, जे नेम माझ्याकडे रजिस्टर आहे त्याच नेमने जॉईन करा. आई, वडील, काका, मामा, बहीण, भाऊ अशी कुणाची नावं घेऊन ते हे करू नका. आणि बारशात जर तुमचं असं काही विचित्र नाव हे झालेलं नसेल नामकरण, ओके, तर मग तुम्ही तुमच्याच नावाने हे करा. ओके, चलो, हॅव नाईस डे. Bye, sir. Thank you, sir. Have a nice day. Bye, sir.